अधपात केला तयापती हरिहर फुला विलाटीचा फेरा शिव हृदय विष्णू विष्णू हृदय शिव हो माझा वैकुंठीचा नारायण म्हणजेच माझा देव आणि माझा भोलेनाथ कैलासनाथ हे दोघे काही वेगळे नव्हे आणि विरंजित हाही वेगळा नव्हे तरी तिन्ही देव रूपाने वेगळे असले तरी तत्वाने ते एक आहे या विश्वाची दोरी त्यांच्या हाती आहे आणि म्हणूनच हे माझ्या श्रेय देवतानो हा अमरावतीचा अमरेश तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतोय कोटी कोटी प्रणाम करतोय कोटी कोटी प्रणाम करतोय देवा करता करविता तू आहेस निमित्त मात्र या अमरेशाला ठेवून आहेस देवा या 33 कोटी देवतांचा अधिपती हा अमरेश तुझ्या कृपेनं या देवतांचं अधिपतित्व करतोय या देवतांना न्याय देण्याचं काम करतो आहे आणि देवा या देवतांना न्याय देत असताना आपण आजवर माझ्यावर जी कृपा केली आहे मी धन्य झालो देवा धन्य झालो देवा या देवतांना न्याय देत असताना आजवर आम्ही कोणतीही चूक केली नाही आमच्या हातून कोणताही अपराध झाला नाही आम्ही कोणताही अन्याय केला नाही आणि याचं कारण काय असेल तर माझी माता अदिती आणि पिता कश्यप यांच्या पोटी आम्ही जन्म घेतला त्यांचा कुचवा धन्य करण्यासाठी ब्राह्मण कुळात आमचा जन्म झाला देवा या विश्वात जन्माला आल्यानंतर आपलं नाव कुठेतरी या विश्वात निरंतर राहावं यासाठी आम्ही प्रयत्नवादी करतो देवा आम्ही प्रयत्न केले आणि या प्रयत्नात तुम्ही आम्हाला यश दिलं देवा असं जरी का असलं तरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः देवा माणसाला जन्माला आल्यानंतर हा भवसागर जर पार करायचा असेल तिमिराकडून तेजाकडे वाटचाल करायची असेल तर देवा आयुष्यात एक गुरु करायलाच हवा आणि म्हणूनच त्रैलोक्य वंद्य पुरुष नारद मुनी ही देवता आम्हाला गुरुदेवता म्हणून लागली आम्ही जी जी इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केली ती इच्छा त्यांनी पूर्तता केली त्यांनी जो मार्ग दाखविला त्या मार्गाकडे आम्ही मार्गक्रमण करत या अमरावतीच्या आसनावर आज विराजमान आहोत देवा असं जरी का असलं या आसनावर आम्ही विराजमान झालो तरी पण हा जो देह आहे तो तुझ्या आशीर्वादानं आणि म्हणूनच भगवंता माझ्या या हृदयाच्या गाभाऱ्यात तुझी मूर्ती अखंड जपून ठेवली आहे अखंड जपून ठेवली आहे भगवंता हा जो देह आहे तो तुझ्या आशीर्वादानं तुझ्या आशीर्वादानं तुझ्या आशीर्वादानं देह हा निघला
विवेक सर्व सुख तो देवतांच्या चरणी बिलगला त्यांचं सदैव कल्याण होईल, सदैव कल्याण होईल. तुमच्या मुखातील मुखोद्वार ऐकले आणि क्षणभर मनातील आशा पल्लवी झाल्या. जी इच्छा मनाशी धरून इथपर्यंत या स्वर्ग लोकांच्या पायरीवर पाय ठेवला आहे ती इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय. आपण नमस्कार केला आणि क्षणार्धा आम्ही आशीर्वादही दिला. आपण त्याची कल्पनाही नसताना आम्ही आपल्याला आशीर्वाद दिला. आपली ओळख मी तुम्हाला संभ्रमात टाकणार नाही. देवेंद्र महाराज, माझी ओळख सागराच्या पोटी जन्माला आलेला सागरपुत्र जलधरशी माझ्या नातेवाईक. अरे वा, सागरपुत्र जलधर म्हणजे आम्हा कोणी परके नव्हे. स्वागतम स्वागतम स्वागतम. या आसनावर विराजमान व्हा. देवेंद्र महाराज, तुमच्या नाही. देवेंद्र महाराज, माझे पिताचे सागर म्हणजे देवताचे एक घटक. त्याचा पुत्र या नात्याने मी आपल्या तुम्ही परका नव्हे. मुळीच नाही. आपण आम्हाला परके नाही, पण आपल्या अचानक येणं मनामध्ये कुठेतरी संशयाची फार चुकचुक लागली. आपल्या येण्याचं कारण कळेल का? देवेंद्र महाराज, माझ्या पित्याच्या उदरी 14 रत्नांची अमाप संपत्ती होती. ती तुम्ही 33 कोटी देवतांनी आणि दानवांनी मिळून सागरबंधन केलं. माझ्या पिताची 14 फार फाडिलं आणि ती सारी संपत्ती म्हणजे तुम्ही मिळवली आहे. आणि त्यातील 4 रत्न म्हणजे तुमच्या जवळ. माझा पिताजी, माझा बाप अश्रू ढाळतो आहे. 14 रत्न कुठचंही रत्न नसल्या कारणानं तो हतबल झाला आहे. आणि त्यांचा पुत्र या नात्याने मी हतबल झालो आहे. एखाद्याचं सामर्थ्य केव्हा वाटतं जेव्हा त्याच्या हाती धनदौलत संपत्ती असते. त्याचा आत्मविश्वास तुकडीत होतो आणि तोच आत्मविश्वास माझ्या पिताजींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पिताजींचे अश्रू पुसण्यासाठी त्या 14 रत्नांची मागणी तुमच्याजवळ करतो. शिवाय माझी भार्या वृंदा, हिच्यामध्ये इच्छा निर्माण झाली. मी तिला म्हटलं, हा तुझा जलधर म्हणजे कोणी सामान्य नव्हे. त्रैलोक्याचा सम्राट होण्याची धमक या जलधरामध्ये आहे. माझ्या भार्येने आपली इच्छा पूर्ण केली. तुम्ही जर त्रैलोक्याचे सम्राट होणार असाल तर मी त्या त्रैलोक्याचे साम्राज्य होईल. आणि म्हणूनच माझ्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही क्षण या सिंहासनावर मला अधिकार मिळावा आणि त्रैलोक्याचा सम्राट पद भूषावं असं मला वाटतं. आपल्या भार्येसाठी, सौभाग्य देवतेसाठी आपण इथपर्यंत येण्याचं धाडस केलं. हरकत नाही, इच्छा चांगली आहे. पण आपण म्हणाला सागर मंथन झालं, देव आणि दानव यांच्यात सागर मंथन झालं आणि त्यातून ते अमृत मिळवलं. त्यातील काही अमृत आमच्या जवळ आहे, मान्य आहे. पण आपण असंही म्हणाला तुमचा बाप म्हणजे सागर देवता अश्रू ढाळतो आहे, ढाळ रडतो आहे. का आणि कशासाठी? कारण कळेल का? त्याला अमृत हवंय का की त्याला रत्ने हवे आहेत? देवेंद्र महाराज, ज्याच्या हाती ससा तो पारधी. अर्थात माझा बाप रत्न तुमच्या जवळ असलेलं त्याच्या उदरातून तुम्ही हिसकावून घेतले आहे. ही भ्रामक कल्पना. ते देवतांचं होतं, ते देवतांनी मिळवलं. ती संपत्ती देवतांची होती. काही क्षणासाठी ती सागरात जाऊन मिळाली, पण पुनश्च ती देवतांनी प्राप्त केलेली आहे. देवेंद्र महाराज, या जगाच्या ठिकाणी असा कोणता न्याय आहे? एका मातेच्या पोटी 2 पुत्र जन्माला येतात. एक तिच्या मांडीवर येतो आणि दुसरा मातीत येतो. हा कुठचा न्याय आहे तुमचा? तुझ्या बापाच्या वतीने ती रत्ने मागण्यासाठी आला असशील तर तुला तो अधिकार बसत नाही. कारण या पूर्वी तुझ्या बापाला हे केलं पाहिजे होतं. तुला तो अधिकार कोणीच नाही. देवेंद्र महाराज, माझ्या बापाच्या मुलाची 14 रत्न होती. अर्थात त्याचा अधिकार माझ्या बाबाचा. तुम्ही करता नाही. जे काही घडलं तर तुझ्या बापाला सांगूनच घडलं. प्रत्येक गोष्ट तुझ्या बापाच्या कानी घालूनच घडली. जर त्या स्वतःचे मंडित झाला असता तर त्याच वेळी त्याने ती रत्ने स्वतःसाठी ठेवली असती. देवेंद्र महाराज, मला गोडी गुलाबी जर मिळालं सांगितलं असतं माझ्या बाबाला
देवेंद्राने कधी कपट केलं नाही, त्या देवेंद्राने कधी कुणाशी पक्षपात केला नाही, कोणाही पैसा समजला नाही. आणि तुला म्हणून सांगतो, ते अमरावती या ठिकाणी येऊन जर तू कपट करत असेल, छळ करण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझाही नाईलाज आहे. काय करणार आहे? माझ्या बापाच्या एवढ्या वृत्ती तेवढ्या प्रवृत्ती, आणि या प्रवृत्तीला एकटमंडित होऊन तू या देवेंद्राला युद्धासाठी आमंत्रित करीत आहे आणि या देवतांना पराक्रमाच्या फलकाला सांगत आहे. मग या कृतीला कृतीने उत्तर देण्यासाठी सारे देवता माझ्याकडे पाहून हसताय. इंद्र धर्मराज माझी विटंबना होते. विटंबना झाली पाहिजे. पिताश्री तुमचे अश्रू पुसण्यासाठी मी ही करुण भरारी घेतली. मग धावा धावा आले असते. आले असते. पिताजी तुम्ही या जलधराच्या मदतीला आलात नाही. गुरुदेव माझ्या मोलक्या नक्की धावली ती. धावा धावा गुरुदेव धावा. गुरुदेव आहे. वा रे गुरुदेव, शेवटी तुम्ही देवतांना जाऊन मिळाला. त्या देव दरबारात माझी विटंबना माझी कुचेष्टा होत आहे. यात मला वाईट वाटत नाही. मला जर का वाईट
सागर किनारी माझी वाट पाहत असेल. कोणी येणार नाही. मी केव्हा येईल या इच्छेनं माझी भार्या वाट पाहत असेल. क्षमा माग माझी. वडेन पण वागणार नाही. माझी भार्या जिने माझ्या नावाचं कुंकू आपल्या कपाळावर लावलंय ती माझी पत्नी